स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आज सगळ्यात म्हणजे म्हणता येईल चांगला मुहूर्त आहे की आपल्या घरी आज सगळ्यांच्या गणपती बाप्पा येत आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच दिवशी आपण जसा प्लॅन केला होता तसंच आपण कोडिंग कोर्स सुद्धा आपला लॉन्च करतोय। जसं मी व्हिडिओच्या थंबनेलमध्ये मेन्शन केलं होतं की कोडिंग कोर्सचा श्री गणेशा म्हणजेच काय, कोडिंग कोर्सची आपण सुरुवात करतोय। आणि दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट म्हणजे काय की कोडिंग कोर्स सोबतच मला तुम्हाला याही टिप्स द्यायचे आहेत की उद्या जो तुमचा रिझल्ट येणार आहे त्या बाबतीत मी काही तुमचे पॉईंट्स काढून ठेवलेले आहेत आणि त्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे। पण त्याआधी सगळं कोडिंग कोर्स काय आहे, काय नाही, कसा चालणार आहे, किती व्हॅलिडिटी आहे, सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे। तर कोडिंग कोर्स कधी चालू होतोय, तो आपला 3 ते 4 दिवसात कोडिंग कोर्स चालू होणार आहे। पण त्याचे रजिस्ट्रेशन आजच चालू होत आहेत। पण एक पहिले लक्षात घे कोडिंग कोर्स नेमका काय आहे, कोणासाठी आहे आणि तो कोण केला पाहिजे। आणि मी गेल्या वर्षी ही कोडिंग कोर्स घेतला आहे, ठीक आहे। पण यावर्षी एक नवीन गोष्ट मी ॲड करतोय, ते म्हणजे प्लेसमेंट गुरु। तर पहिले आपण हे समजून घेऊया की नेमकं काय आहे कोडिंग कोर्स। म्हणलं ना की कोडिंग, लक्षात घ्या आता सध्याचं जे जग आहे आज असं तुम्ही म्हणू शकणार नाहीत की मेकॅनिकलच्या मुलाला कोडिंग येत नाही तर चालेल किंवा इलेक्ट्रिकलचा मुलगा आहे, कोणताही तुम्ही टेक ब्रँच घ्या किंवा तुम्ही कोर ब्रँच घ्या, कोडिंग आता ही गरजच बनलेली आहे। कारण लक्षात घ्या जेव्हा भारतामध्ये 100 जॉब्स बनत आहेत, समजा एक 100 रिक्रुटमेंट आहे, वॅकन्सी आहे, त्याच्यातली जी 70% रिक्रुटमेंट आहे ती कोडिंग या गोष्टीसाठी आहे। म्हणजे भविष्यात 4 वर्षानंतर जर तुम्हाला प्लेसमेंट पाहिजे तर हीच गोष्ट तुम्हाला साथ देणार आहे। तर त्याच्यासाठी ही कोडिंग खूप गरजेची आहे। आणि माझा एक स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की मला थोडंसं काही गोष्टी उशिरा कळाल्या, तरी पण जर त्या मानाने उशिरा म्हणायचं थोडं लवकरच म्हणजे ठीक टाईमला कळाल्या की मग मीही काही कंपनीज क्रॅक करू शकलो। 3 कंपनीज मी ऑल इन ऑल क्रॅक करू शकलो आणि 3ही टेक कंपनीज आहेत। ॲक्च्युली मी इलेक्ट्रिकल ब्रँचमधून आहे, तर मला हे माहीत आहे की कोडिंग शिकणं एखाद्या नॉन इलेक्ट्रिकल म्हणजे CS IT अशा यांच्यासाठी खूप अवघड असतं। तरीसुद्धा ते मी शिकलो आणि मला जेवढं जमतं त्या पद्धतीने मी नक्की तुम्हाला बेस्टमध्ये बेस्ट समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। मग हा कोडिंग कोर्स कोण करायचा? महाराष्ट्रातला कोणीही मुलगा असू दे, फर्स्ट इयरला असू देत, आता कितीतरी मुलं आहेत, काल मला सेकंड इयरच्या मुलांचे कितीतरी मेसेज आलेत की आम्ही फर्स्ट इयरचा आपला अभ्यास एवढा झालेला नाही आहे पण कोडिंग शिकण्याची आता खूप गरज वाटते कारण प्लेसमेंट्स आता येत आहेत। तर असं कोणीही असेल त्याला कोडिंग करता येते। मग स्पेशली तुमच्यासाठी काय की तुम्ही फर्स्ट इयरमध्ये आहात, मग ही कोडिंग कधी आहे, आम्हाला याचा काही सिलेबस आहे का? लक्षात घ्या, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर फर्स्ट सेमला किंवा सेकंड सेमला, मी तर म्हणेन बऱ्याच कॉलेजला फर्स्ट सेमलाच आहे, गेल्या तुम्हाला एक विषय कोडिंगवरच आहे। म्हणजे असं नाही आहे की हे काही सुटणारा भाग आहे, आज सुटला तरी उद्या किंवा परवा येत्या 2 महिन्यात तुम्हाला हे करावाच लागणार आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या, इंजिनिअरिंगमध्ये प्रॉब्लेम काय आहे की बुक्स बघायला गेलं तर 500 600 400 पानाच्या बुक्स आहेत। टीचरकडे टाईम बघायला गेला तर 3च महिने। आता नॉर्मली जेव्हा अकॅडमिक्स चालायचं तेव्हा एक सेमिस्टर 6 महिन्याचं असायचं, पुढचं सेमिस्टर 6 महिन्याचं असायचं, किमान टीचरला 4.5 महिने शिकवायला भेटायचे। आताची कंडिशन अशी आहे की तुमचे एक्झाम्स फेब्रुवारी ते मार्चमध्येच येणार आहेत कारण नोव्हेंबरमध्ये तुमचं कॉलेज चालू होईल, जास्तीत जास्त 4थ्या महिन्यात तुमचं पहिलं सेमिस्टर येणार आहे। मग लक्षात घ्या की हे इंजिनिअरिंग आहे, याच्यामध्ये तुम्हाला कोणी शिकवत बसणार नाही आहे, कोणी तुम्हाला हात धरून सांगणार नाही आहे की हे कसं आलं काय आलं, ते तुमचं तुम्हालाच करावं लागणार आहे। आणि इथेच मुलं फसतात। लक्षात घ्या, जेवढ्या कंपनीज आहेत, जेवढ्या प्लेसमेंट्सला कंपनीज येतात, हर एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो। एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजेच काय की जेव्हा ते मुलं घेत आहेत, लक्षात घ्या, इंटरव्ह्यूपर्यंत तुम्हाला जावं तर लागेल, तुम्हाला ते परीक्षा तर दिली पाहिजे, त्याच्यासाठी एक क्रायटेरिया असतो। तो क्रायटेरिया म्हणजे थोडक्यात असतो की तुम्हाला फर्स्ट इयरपासून कधीही बॅकलॉग नसला पाहिजे आणि मुलं इथंच फसतात। आता काय होणार की तुम्ही 3 महिन्याने तिथे जाणार, सगळी आपल्याला सवय लागलेली आहे, आपण ट्युशन असते, स्पून फिडिंग असते, खूप सोपं करून टीचर्स तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात आणि अचानक आपण घर सोडून दुसरीकडे जातो आणि तिथे काहीच गोष्टी समजत नाही। माझं असं मत आहे की 2 महिने तुमच्याकडे फ्री टाईम आहे। आता इथून पुढे 2 महिने ठीक आहे, कॉलेजची लगबग चालू असणार आहे आणि याच्यात हा कोर्स कसा मॅनेज करायचा, तर मी स्वतः काउन्सिलर आहे, मी तुमच्यासोबत हे पूर्ण 2 महिने याही जर्नीमध्ये असणारच आहे। तर मला माहिती आहे की कोणत्या दिवशी तुम्हाला खूप गडबड असणार आहे। मला माहिती आहे की जे रजिस्ट्रेशनचे 3 दिवस असणार आहेत तेव्हा तुम्ही हा कोर्स बघू शकणार नाही आहेत, तर मी ते 3 दिवस नक्कीच सुट्टी देणार आहे। त्याच्यामुळे काळजी अशी करू नका की दादा आता पुढे रजिस्ट्रेशन येणार आहे, रिझल्ट्स येणार आहेत, मग त्या दिवशी कोर्स कसा चालू करायचा, काय करायचा, आम्ही कशी टेन्शन येईल आम्हाला। त्याच्यामुळे मी काय करतोय की तो थोडासा तुम्हाला त्या दिवशी, मला माहिती आहे की आता रजिस्ट्रेशन आहे, कॅप राऊंडचा रिझल्ट आहे, कुठे कॉलेजला व्हिजिट द्यायची असते, जो टाईम क्रुशियल आहे तेव्हा इथे सुट्टी असेल। पण तुमच्या नोव्हेंबरच्या आत किंवा म्हणता येईल डिसेंबरच्या जास्तीत जास्त तुमचा हा कोर्स संपलेला असेल। त्याच्यामुळे हे गरजेचं आहे बाळांनो। आज जर तुमचा अभ्यास विचार करा ना, 5 विषय तुम्हाला करायचे 3 महिन्यामध्ये, त्यातला एक विषय जर आजच होऊन गेला तर नक्कीच तुम्हाला पुढे फायदा होणार आहे। मग या कोडिंग कोर्समध्ये आपण काय काय आहेत, कोडिंग कोर्सचे 2 कॉम्पोनंट्स आहेत, एक आहे सी, एक आहे पायथन। ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितला नाही आहे, मी पुन्हा रिक्वेस्ट करेन की एकदा बघा तो व्हिडिओ, त्याच्यामध्ये मी खूप डिटेलमध्ये सांगितलंय सी कोणी करायचं आहे, पायथन कोणी करायचं आहे। तरी इंट्रोडक्शन म्हणून सांगतो की लक्षात घ्या, ज्यांना
पुण्यामध्ये, पुणे सोडून कुठेतरी तुम्ही ॲडमिशन घेताय, पुणे स्पेसिफिक रिजन सोडून, पुणे युनिव्हर्सिटी सोडून तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये कुठल्याही रिजनमध्ये ॲडमिशन घेताय, तुम्ही बिंदास सी प्रोग्रामिंगचा कोर्स घ्या. आणि जर तुम्ही पुणेमध्येच ॲडमिशन घेणार हे तुमचं फिक्स आहे, तर तुम्ही पायथन प्रोग्रामिंगचा कोर्स घ्या. हे तुमचं झालं बेसिक. मग आता दादा सी, पायथन याच्यात फरक काय आहे? लक्षात घ्या, जी कोडिंग आहे ज्याची सुरुवात कुठून झाली तर तुम्हाला म्हणता येईल ही सी पासून सुरुवात झाली. म्हणजे ज्याला काहीच माहीत नाही, कोडिंग शिकायची तर ती कुठून शिकायला सुरुवात केली पाहिजे? सी पासून सुरुवात केली पाहिजे. पण आता तुम्हाला माहिती आहे, जसं की आपण आधी ते फोन वापरायचो, ठीक आहे, ते बटनवाले फोन, ओके, त्याच्यात अपडेट होत गेलं आणि आज आपण स्मार्टफोन वापरतोय. स्मार्टफोनमध्ये किती सोप्या आहेत गोष्टी. आज तुम्हाला रेल्वेचं तिकीट बुक करायचं आहे, बोटावर होतं आहे, एरोप्लेनवरचं तिकीट बुक करायचं आहे, बोटावर होतं. पण त्या आधीच्या काळात नसायचं. आधीच्या काळात ट्रेनला सुद्धा गेलं तर चार्ट बघावा लागायचं. अशा अडचणी असायच्या. तसंच हे सी आणि पायथन आहे. सी जे आहे ही बेसिक लँग्वेज आहे. आता असं म्हणून चालेल का की ते स्मार्टफोन, ते जे आपले बटनाचे फोन होते ते नसते तर चालले असते? नाही, ते होते, त्यांच्यामुळेच ते पुढे अपडेशन आपल्याकडे हे आज स्मार्टफोन आलेले आहेत. तसंच आहे की हे जे सी लँग्वेज आहे ही बेसिक आहे, त्याच्यामुळे ही तुम्हाला शिकणं गरजेचंच आहे. पण आजच्या घडीला, आज जेव्हा हे फ्युचर आहे, आज जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्समध्ये जाल तेव्हा तुम्हाला पायथन करावी लागणार आहे. त्याच्यामुळे मग असं आहे का दादा की मग मी मेकॅनिकल घेतोय तर मला सी किंवा पायथन शिकायची गरज आहे का? फर्स्ट इयरला तुम्ही गेलात की लक्षात घ्या, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना सारखे विषय असतात. जसं की फिजिक्स असतं, केमिस्ट्री असतं, मेकॅनिक्स असतं, M1 असतं, M2 असतं, लक्षात येत आहे, म्हणजे ग्राफिक्स असतं. हे जे सगळे विषय आहेत हे सगळ्यांना सारखे असतात. असं नसतं की इकडे काहीतरी वेगळं चालू आहे, इलेक्ट्रिकलचं आहे तर याला वेगळं, मेकॅनिकलचं आहे तर त्याला वेगळं, असं काहीच नसतं. सगळ्यांना जे आहे ते फर्स्ट इयर सेमच असतं. मग राहतो विषय फक्त काय, सी की पायथन. लक्षात घ्या, माझं तर सजेशन असेल की तुमच्या रिजन वाईज तुम्ही सिलेक्ट करा. आणि बरीचशी मुलं अशी असतील की त्यांना दोन्ही शिकायचं. लक्षात घ्या, हे फ्युचरमध्ये तुम्हाला शिकावंच लागणार आहे. बऱ्याचशा अशा युनिव्हर्सिटीज आहेत ज्याच्यामध्ये फर्स्ट सेमला सी आहे, नेक्स्ट सेमला पायथन आहे. बऱ्याचशा असं आहे की आणि त्याच्यात जर तुमची टेक ब्रँच असेल, जर तुमची इच्छा आहे की तुम्हाला CS ला जायचं आहे, IT ला जायचं आहे, ENTCला जायचं आहे, AI ला जायचं आहे, जर तुम्ही 100% टेक ब्रँचला जाणार असाल तर मी तुम्हाला फिक्स सांगेल की या दोन्ही लँग्वेज तुम्हाला आज ना उद्या शिकाव्याच लागणार आहेत. त्याला काहीही मार्ग नाही आहे. कारण सी ही बेसिक लँग्वेज आहे, याच्याशिवाय पुढे इंटरव्ह्यूजला जाता येणार नाही आहे. आणि पायथन ही कोडिंग लँग्वेज आहे. जसं मी कालही उदाहरण दिलं होतं की जगाच्या पाठीवर इंग्लिश येणं खूप गरजेचं आहे. आज टळेल उद्या टळेल, पण ती परवाही तुम्हाला इंग्लिश शिकावीच लागणार आहे. तसंच असतं. आणि मराठी ही महाराष्ट्रात जगायचं तर मराठी तुम्हाला बोलता आलीच पाहिजे. तसंच आहे की या दोन्ही गोष्टी थोड्या वेळापुरता टळू शकतात, पण आज ना उद्या तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. तसं सी आणि पायथन गोष्टी आहेत. आता इथून पुढे डिसिजन तुमचं आहे की तुम्हाला कोणता कोर्स घ्यायचा आहे. जर मेकॅनिकल कोरमध्ये तुमचे स्वप्न आहेत, तुम्ही एक इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलला जात असाल तर मी नक्की सजेस्ट करेन की तुम्ही कोणतीही एक सध्या शिकून घ्या, त्याच्यावर नंतर तुम्ही ठरवा की पुढची शिकायची का नाही. पण जर तुम्ही टेक साईडला जाणार असाल, तुमची स्वप्न CSची आहेत, तुमची स्वप्न ITची आहेत, तुमची स्वप्न ENTC, AI असे टेक साईड ज्याचं फ्युचर सॉफ्टवेअरमध्ये आहे, तर मी नक्की सजेस्ट करेन की तुम्ही दोन्ही कोर्सेसचा नक्की विचार करा. आय होप सगळ्यांना इथंपर्यंत लक्षात आलं की कोडिंग कोर्समध्ये नेमकं काय. कोडिंग कोर्समध्ये अजून एक गोष्ट सांगतो की तुमच्याकडे लॅपटॉप नसेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्याकडे झिरो नॉलेज असू द्या, म्हणजे तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला कोडिंग हा शब्दाचा अर्थ जरी माहीत नसला तरी काही अडचण नाही. कारण मी सुरुवात करताना एक PC काय असतो, त्याच्यामध्ये काय कॉम्पोनंट असतं, इथून सुरुवात केली. तुमच्याकडे फक्त एक फोन असावा, त्या फोनमध्ये माझे व्हिडिओज चालावे आणि मी जे टास्क देतोय तेवढे करावं, एवढंच सफिशियंट आहे. तुम्हाला काही लॅपटॉपची गरज नाही आहे आणि काही बेसिक नॉलेजची सुद्धा गरज नाही. मी असं एकही गोष्ट एक्सपेक्ट करत नाही की ही तुम्हाला माहीत आहे. मी सुरुवातीपासून नंबर्स काय असतात आणि अल्फाबेट्स काय असतात इथून त्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे गेल्या वर्षी. त्याच्यामुळे याची काळजी करू नका की मला मागचं काही येत नाही किंवा मला हे येत नाही, ते 11वी 12वीत काही केलेलं नाही, काही त्याचा संबंध नाही आहे. इथून पुढे जे मी शिकवेन मी पूर्ण बेसिकपासून सुरुवात करणार आहे आणि ते आपण पूर्ण जेवढी लेवल लागते त्याच्यापर्यंत जाणार आहेत. मग ठीक आहे, हे तर कोडिंग कोर्स मी 2 वर्ष झालं घेतोय. मग याच्यात प्लेसमेंट गुरु हा काय प्रकार आहे. यावर्षी मी एक नवीन गोष्ट बघितली की गेल्या वर्षी माझी प्लेसमेंट झाली, मला काही अडचणी आल्या, मला कोणी तो सांगणार, मला जर काही गोष्टी माझ्या फर्स्ट इयरला माहीत असल्या असत्या तर मी नक्कीच काही गोष्टी इम्प्रूव्ह करू शकलो असतो. या गोष्टी फॅक्ट आहेत की तसं असतं की जर तुम्हाला मी सांगितलं असतं की CETचं महत्त्व कधी आहे आणि मी खूप चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला 10वीलाच समजून सांगितलं असतं, जे की आज तुम्हाला रिझल्ट आल्यावर कळतंय, हे आज जर मी तुम्हाला 10वीलाच समजून सांगितलं असतं तर नक्कीच तुम्ही काय केलं असतं, अजून थोडं प्रेशर दिलं असतं, अजून थोडा अभ्यास केला असता. तर तिथे काय पडतं, गायडन्सची आपल्याला कमी पडते. तर हेच हा प्लेसमेंट गुरु तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. प्लेसमेंट गुरुमध्ये आम्ही सगळी एक टीम बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये अथर्व आहे, मुकुंद आहे, अभिनंदन आहे, अशी आम्ही एक पूर्ण टीम बनवलेली आहे. ही टीम तुम्हाला गाईड करणार आहे. कोडिंग कोर्स तर याच्यात ऑफकोर्स मी शिकवणार आहे, याच्यात सुद्धा मीच आहे, पण हा एक एक्स्ट्रा मी सेक्शन तुम्हाला यावेळेस ॲड करून देतोय. माझी इच्छा काय की जो मुलगा माझा कोर्स करतो
करतोय त्याला नक्कीच हे माहीत पाहिजे की प्लेसमेंट कशा घेतात, प्लेसमेंट कशा होत असतात, प्लेसमेंटमध्ये काय केलं पाहिजे आणि फर्स्ट इयरपासून तुम्ही काय तयारी केली पाहिजे प्लेसमेंटसाठी, हे तुम्हाला यामध्ये शिकणार आहेत तुम्ही. प्लस लक्षात घ्या, प्लेसमेंटसाठी शेवटी महत्त्वाचं काय असतं, प्रॅक्टिकली तुम्हाला तो कोड सॉल्व करता आला पाहिजे. म्हणून कोडिंग कोर्स तर आपल्याकडे आहेच, कोडिंग कोर्सचे ते क्वेश्चन्स तुम्हाला सोडवायचे आहेत. प्लस ह्या प्लेसमेंट गुरुमध्ये म्हणजे सुरुवातीचे 10 बेसिक लेक्चर झाले की रोज एक प्रॅक्टिस क्वेश्चन तुम्हाला येणार आहे. ठीक आहे, रोज असे 50 प्रॅक्टिस क्वेश्चन तुम्हाला या प्लेसमेंट गुरुमधून भेटणार आहेत. प्लस तुमचे 2 ते 3 वेबिनार्स होणार आहेत. वेबिनार्स कशावर आहेत की आपण जे कोर्स शिकतोय त्याचा तुम्हाला प्रॅक्टिकली, आता जसं की कॉग्निझंट कंपनी आहे, TCS कंपनी आहे, या ज्या कंपनीज आहेत या कंपनीजमध्ये कोणते क्वेश्चन आधी विचारले गेलेले आहेत. म्हणजे याच कोर्समधून समजा तुम्ही C शिकताय तर तुमच्यासाठी तुमचा प्लेसमेंट गुरु तुमच्यासाठी काय अरेंज करेल सेशन की C प्रोग्रामिंगमध्ये प्लेसमेंटसाठी. लक्षात घ्या, आपण सगळं करतोय कशासाठी की चांगली कंपनी मला भेटली पाहिजे, मला जॉब भेटला पाहिजे, पण नुसतं शिकतोय पण त्याचं ॲप्लिकेशन माहीत नाही आहे. तर याच्यासाठीच हे प्लेसमेंट गुरु आम्ही यावर्षी चालू करतोय की तुम्हाला कोणती कंपनी, समजा आपण तुम्ही Cचा कोर्स केला तर Cच्या कोर्समधून नेमकं कंपनी काय विचारते ही गोष्ट तुम्हाला या प्लेसमेंट गुरुमधून समजणार आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही यामध्ये यावेळेस ॲड करतोय. पूर्ण प्लॅन रेडी आहे, टीम रेडी आहे आणि सगळे याच्या बॅकग्राऊंडमध्ये कामसुद्धा चालू आहे. बरं ठीक आहे दादा, तू म्हणतोय फ्युचरची तयारी झाली, पण आत्ताचं काय, फर्स्ट इयरला आम्हाला तो विषय आहे त्याचं काय केलं पाहिजे. लक्षात घ्या, तुम्हाला याची युनिव्हर्सिटी एक्झाम द्यायची, जसे तुम्ही बोर्डचे पेपर दिले तसे रिटर्न एक्झाम द्यायचे. तर याची सुद्धा तयारी म्हणून आम्ही क्वेश्चन बँक म्हणजे हर एक चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला देणार आहेत. प्लस तुम्हाला टेस्टसुद्धा याच्यामध्ये भेटणार आहेत. तर एक फुल पॅकेज आहे की ज्यांना बेसिकपासून शिकायचं आहे. मी तुम्हाला बाळांना सांगतो की तुम्ही एक क्षणसुद्धा विचार मनात आणू नका की मला काही माहीत नाही आहे. तुम्ही छोट्यातली छोटी गोष्ट मी तुम्हाला सांगू का की डिव्हिजन कसं करतात ना, हे सुद्धा मी शिकवलेलं आहे गेल्या वर्षी. की मला असं एखाद्या, ठीक आहे काही मुलांना वाटू शकतं हे किती सोपं आहे, काय शिकवायची गरज आहे, पण मला माहिती आहे की अशी बरीचशी मुलं असतात की ज्यांना कधी कधी बेसिकची अडचण येते. आणि आपल्याकडे एक प्रॉब्लेम झालेला आहे आपल्या समाजामध्ये, तुम्हालाही माहीत असेल की जर तुमच्या टीचर्सनी तुम्हाला 11वी-12वीत एकदा म्हणलं असतं की तू करू शकतोस तर नक्कीच तुम्ही केलं असतं. पण आपल्याकडे काय सांगितलं जातं की नाही तुला जमणारच नाही, तुला होणारच नाही, असं थोडं निगेटिव्ह बोललं जातं. पण मी तुम्हाला खरं सांगतो की सगळेजण तुम्ही करू शकता. आणि इथून जर काहीही तुमच्या लाईफमध्ये आत्तापर्यंत चुका झालेल्या असू द्या, कितीही झालेल्या असू द्या, पण आता इथून तुमच्याकडे सुधारण्याचा चान्स आहे. या सगळ्या गोष्टी, मी फक्त कोडिंगच म्हणत नाही आहे, इथून पुढे इंजिनिअरिंगमध्ये ज्या काही गोष्टी येणार आहेत या सगळ्या आपल्याला व्यवस्थित करायच्यात. आणि इथून पुढे 4 वर्षानंतर आपल्याकडे जॉब असली पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा. आय होप सगळ्यांना हे कोडिंग कोर्स, प्लेसमेंट गुरु कसं हे प्लॅन होणार आहे सगळं लक्षात आलं असेल. तुम्हाला तरीसुद्धा काही डाऊट असेल तर मी माझा इथे नंबर दिलेला आहे. प्लस डिस्क्रिप्शनमध्ये अजून एक लिंक दिलेली आहे, रजिस्ट्रेशनची लिंक वेगळी, अजून एक मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकमध्ये मी व्हॉट्सअपचं जे असतं ना की ते इंटिग्रेट केलेलं आहे, किंवा म्हणू शकता की तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज जाईल त्याच्याने, याच नंबरला ॲक्च्युली ते व्हॉट्सअपचा मेसेज येईल. तुम्हाला त्याच्यावर ऑटो रिप्लाय येईल, एक तुम्हाला मेसेज रिप्लाय येईल आणि एक तुम्हाला तुमचे जे नॉर्मल क्वेश्चन्स असतात जे मुलांना पडतात. हे का केलं आहे त्याचंही कारण सांगतो की आता हा नंबर आहे, आपले सबस्क्रायबर्स सध्या ॲक्टिव्ह जरी बघायला गेलं तर रोज 6 ते 7 हजार किंवा 10,000 पर्यंत आपले व्ह्यूज जात आहेत. 10,000 मुलं जर ॲट ए टाईम एका नंबरवर कॉल करतील तर मी शक्यच नाही की एवढ्या मुलांना उचलू शकेल आणि मी रिप्लाय करू शकेन. म्हणून मला माहिती आहे की क्वेश्चन्स हे ऑलमोस्ट कॉमनच असतात, कोडिंग कोर्स रिलेटेड असू द्या, पर्सनल काउन्सिलिंग रिलेटेड असू द्या. तर त्यासाठी मी काय केलं, एक व्हॉट्सअपवर बनवून ठेवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे तो ऑटो रिप्लाय येतो, तुम्हाला तिथे ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, जो काही प्रॉब्लेम असेल ते तुमचं व्हॉट्सअप सॉल्व्ह करू शकेल. आणि जरी एवढं करून तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असतं तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. मी किंवा माझ्या टीममधून कोणीतरी नक्कीच तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट असेल तर तो सॉल्व्ह करून देईल. किंवा तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज टाकून ठेवा. आता उद्याही जसं तुम्ही डेकोरेशन करून, आय होप तुम्ही आता सगळे रेडी असाल गणपती आणण्यासाठी, तसं मी माझं डेकोरेशन वगैरे करून घरातलं आता व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. उद्या मे बी मी, म्हणजे जसं तुम्ही आज व्हिडिओ बघताय तर सगळं मी गणपती वगैरे आणायच्या तयारीत असेल, तेव्हा मे बी मी सगळ्यांना रिप्लाय नाही करू शकणार. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा. जो काही तुमचा डाऊट असेल मी नक्की रात्रीपर्यंत सगळ्यांना रिप्लाय करायचा प्रयत्न नक्की करणार आहे. मग कोर्सेस किती आहेत? 3 कोर्सेस आहेत. एक आहे C, एक आहे पायथन आणि एक आहे कॉम्बो ऑफर. हे तुमच्यासाठीच खास ओपन केलेली आहे. तर बऱ्याच मुलांचा काल होता की दादा मला C शिकायचं आहे, पायथनही शिकायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर जी अशी मुलं आहेत की ज्यांना खरंच शिकण्याची जिद्द आहे आणि काहीतरी तुम्हाला करायचं असेल ना, स्वप्न मोठे असतील, तर तुमच्यासाठी तोही मी कॉम्बो ऑफर ठेवलेली आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला जर Cची जी प्राईज आहे आणि पायथनची जी प्राईज आहे या दोघांची ॲडिशन केली तर 500 रुपये तुम्हाला डिस्काउंट तिथं भेटेल, अशी मी पूर्ण सोय करून ठेवलेली आहे. जसं मी काल तुम्हाला प्रॉमिस केलं होतं. मी खरं तर व्हिडिओ बनवता असतो तो विचार केला आणि तो सक्सेसफुल पण झाला. मला म्हणजे मी सगळं टीम वगैरेशी बोललो आणि ते आम्ही करू शकलो की Cचा कोर्स पण अवेलेबल आहे ज्या मुलांना घ्यायचा आहे. Cच्या कोर्सची प्राईज 999 आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की 1,000 रुपये तुमच्या Cच्या कोर्सची प्राईज आहे. किंवा तुम्हाला पायथन घ्यायचं असेल तर त्याची सुद्धा प्राईज 999 आहे. तुम्हाला जो घ्यायचा आहे तो तुम्ही परचेस करू शकता, एनरोल करू शकता. आणि जर असं कोणी असेल की मला C पण करायचं आहे आणि पायथन पण करायचं आहे,
तर मात्र तुमच्यासाठी मी एक स्पेशल ऑफर घेऊन आलेलो आहे, जी की या 2 ते 3 दिवसासाठीच व्हॅलिड असणार आहे. तुमच्यासाठी तो कोर्स, दोन्ही कोर्स तुम्हाला 1499लाच पडत आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल 500 डिस्काउंट तिथे भेटते. तर ती तुमची चॉईस आहे की तुम्हाला फक्त सी शिकायचं आहे का पायथन शिकायचं आहे. तुमच्या गोष्टीवरून तुम्ही तुमच्या हातातल्या त्या गोष्टी आहेत. मग दादा रजिस्टर कसं करायचं, आम्ही खुश आहेत, आम्हाला रजिस्टर करायचं, तर काय केलं पाहिजे. डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. ॲक्च्युली आपला जो ॲप आहे तो अजून व्हेरीफाय व्हायचा आहे. तर ठीक आहे, तो अजून व्हेरीफाय झालेला नाही आहे, पण माझी इच्छा होती की आज गणेश चतुर्थी आहे आणि याच दिवशी आपला कोर्स कसं का असेना लॉन्च झालाच पाहिजे. आणि आपण काय करतोय, वेबवर सध्या कोर्स लॉन्च करतोय. म्हणजे ॲप आला की मी तुम्हाला इन्फॉर्म करेन, तेव्हा तुम्ही ॲप इन्स्टॉल केलं की त्याच्यात तुम्हाला व्हिडिओज सुद्धा दिसायला सुरू होतील. पण आत्ता सध्या काय आहे की उद्या तुमचे रिझल्ट्स आहेत, तर उद्या मी व्हिडिओ पोस्ट करून तुम्ही व्हिडिओ बघू सुद्धा शकणार नाही आहात. त्याच्यामुळे जो 2-3 दिवस आपण बफर ठेवतोय, 2-3 दिवस रजिस्ट्रेशनसाठीच ओपन ठेवतोय. पण आज आणि उद्या जे रजिस्ट्रेशन करतील, आजचाच प्रयत्न करा रजिस्ट्रेशन करायचं, किंवा ते लिमिटेड सीट्स आहेत त्या सीट्स भरूपर्यंत हे डिस्काउंट चालू असेल कॉम्बो ऑफरचं, किंवा मग नंतर याच्या थोड्याशा प्राईस मला वाढवाव्या लागणार आहेत, कारण शेवटी ही सगळी कॉस्टिंग मला मेंटेन करायची आहे. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, या लिंकवर क्लिक केलं, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक रजिस्ट्रेशन लिंक असेल कोडिंग कोर्ससाठी, तिथे तुम्हाला हे तिन्ही कोर्सेस दिसतील. ठीक आहे, सी दिसेल, पायथन दिसेल, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं ज्या मुलांना सी आणि पायथन दोन्ही करायचं आहे त्यांच्यासाठी तिसरा कोर्स दिसेल, सी अँड पायथन. तुम्हाला तिथे व्यवस्थित लिहिलेलं असेल, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. कोणताही कोर्स घ्या, तुम्हाला प्लेसमेंट गुरु हे फ्री भेटणारच आहे, लक्षात घ्या. हे मला द्यायचंच आहे. मला असं वाटतं की जी चूक माझ्यासोबत झाली की काही गोष्टी मला उशिरा कळाल्या, त्या तुम्हाला आत्ताच कळाल्या तर नक्कीच फायदा होणार आहे. त्याच्यामुळे याच्यात काही मी हे विचार करत नाही आहे. कोणीही घ्या, तुम्ही सी घ्या, तुम्ही पायथन घ्या, किंवा तुम्ही सी अँड पायथन दोन्ही घ्या, तरीसुद्धा तुम्हाला तुमचा प्लेसमेंट गुरु जे वेबिनार्स आहेत, जे आम्ही प्लॅन करतोय, जे सगळं हे एक सेक्शन आहे की ज्यात तुम्हाला फर्स्ट इयर नंतर कसं राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामधून भेटणारच आहेत. तर हे झालं तुमचा कोर्सेस सिलेक्ट करायचा. मग तुम्हाला जो सिलेक्ट करायचा आहे, सी करा, पायथन करा, किंवा सी और पायथन, तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्शन येईल की रजिस्टर करा म्हणून. तुम्हाला तुमचे डिटेल्स मला सांगाव्या लागतील, मला म्हणजे थोडक्यात त्या वेबसाईटला, जसं की नेम, ईमेल ID, कॉन्टॅक्ट आणि पासवर्ड, या 4च गोष्टी तिथे तुम्हाला लागतील. नेम, तुमचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. ईमेल ID, जो तुमचा ईमेल चालू आहे असा ईमेल ID तुम्ही तिथे टाका. कॉन्टॅक्ट म्हणजे तुमचा फोन नंबर तुम्हाला तिथे टाकायचा आहे. आणि पासवर्ड म्हणजे तुम्ही एक स्वतःचा पासवर्ड सेट करा, काहीही पासवर्ड सेट करा. आणि या टाकलेल्या 4ही गोष्टी प्लीज लक्षात ठेवा, कारण जेव्हा ॲप येईल तुम्हाला लॉग इन करण्यासाठी या 4ही गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. आणि मग तुम्हाला तिथे पेमेंट गेटवे ओपन होईल की तुम्हाला ते कोर्स तुमचा जो काही तुम्ही सिलेक्ट केलेला आहे तो दिसेल. तिथे तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल. तुमचा पेमेंट झाला की तुम्हाला एक कन्फर्मेशन ईमेलसुद्धा येईल. आणि तरीसुद्धा काही प्रॉब्लेम आला तर मी माझा नंबर इथे दिलेलाच आहे. प्लस वाटलं तर मी माझा एक ईमेल ID सुद्धा प्रोव्हाइड करेन डिस्क्रिप्शनमध्ये, की ईमेल ID वर सुद्धा तुम्ही रिप्लाय करू शकता. मला नाही वाटत की फार प्रॉब्लेम्स येतील, आणि जरी येत असतील तर मला स्क्रीनशॉट पाठवू शकता तुम्ही या नंबरवर. मी प्रयत्न करेन की जेवढं पॉसिबल होईल तेवढा रिप्लाय करायचं नक्की प्रयत्न करेन. पण पुन्हा हेही गोष्ट सांगून ठेवतो की लक्षात घ्या, हा माझा नंबर आहे. आय नो की मला दरवेळेस असं होतं की मी फोन कोणाचं उचलू शकत नाही, खूप कॉल्स येतात. तर प्लीज चिडू नका, कारण तुम्ही माझ्या जागेवर येऊन बघा की जर तुम्हाला ॲट ए टाईम 1000 कॉल येत आहेत तर तुम्ही काय करू शकता. ठीक आहे, मी प्रयत्न करेन की 1 तासभर बसेन, 2 तासभर बसेल, पण दिवसभर हे पॉसिबल होत नाही. तर थोडं चिडू नका, नाराज होऊ नका. मी प्रयत्न नक्की करेन की सगळ्यांना रिप्लाय करायचा. आणि तरी काही डाऊट उरत असेल कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मी कुठून तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा नक्की प्रयत्न करणारच आहे. आणि जेव्हा तुमचा कोर्स इनरोल होईल तुम्हाला ईमेलसुद्धा येईल, आणि तिथे काही टेलिग्राम ग्रुप वगैरे पण आपण क्रिएट करतोय, त्याच्यात सुद्धा तुम्हाला ॲड केलं जाईल. तर तुम्ही त्याची काही काळजी करू नका. आणि आय होप उद्या किंवा परवामध्ये आपला ॲपसुद्धा अवेलेबल होईल प्ले स्टोअरवर. मला असं वाटतं की आपला हा व्हिडिओ रेकॉर्ड होतोय तोपर्यंत ॲप आला तर फारच चांगलं आहे. पण जरी ॲप नाही आला तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण सध्या ऑनलाईन चालू ठेवूया आपल्या म्हणजे तुमच्या क्रोमवर, आणि त्याच्यानंतर ॲप आल्यावर तुम्ही ऑटोमॅटिकली, मी तुम्हाला ती लिंक देईन, तुम्ही डाउनलोड केलं की याच नंबर ईमेल ID ने तुम्ही लॉग इन केलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला तिथे ते सगळं दिसायला लागेल. त्याच्यामुळे काही काळजी करू नका. आय होप सगळ्यांना या कोर्स रिलेटेड गोष्टी लक्षात आल्या असतील. काही डाऊट्स असतील तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. पुन्हा अजून एक गोष्ट, आपला मेन टॉपिक राहिला अजून एक छोटासा, की उद्या रिझल्ट आहे, उद्या आन्सर की येणार आहे, तर करायचं काय काय आहे, काय इन्स्ट्रक्शन आहेत, काय गोष्टी आहेत, सगळ्यांना एक गोष्ट सांगतो. 2 वर्षाचा अनुभव सांगतो. काय होतं माहिती का, CET सेल सांगतं की आम्ही 1 तारखेला रिझल्ट देणार आहे. आता 1 तारीख म्हणलं की आपल्याला मोबाईल रिचार्ज सारखं वाटतं की व्हॅलिडिटी रात्री 12 वाजता संपेल. पण ॲक्च्युली ना, म्हणजे थोडक्यात रात्री 12 वाजता रिझल्ट लागेल, पण ॲक्च्युली तसं काही होत नाही. जो रिझल्ट असतो तो म्हणतात 1 तारखेला, तो लागतो 2 तारखेलाच. म्हणजे थोडक्यात काय होतं, रात्री 11 वाजता, रात्री 10 वाजता, रात्री कधीही लागू शकतो तो, दिवसभरात कधी रिझल्ट लागू शकतो. ॲक्च्युली रिझल्ट म्हणजे काय, ॲन्सर की आहे. मग तिथे काय होतं, तुम्ही जेव्हा लॉग इन करता, आता ॲक्च्युली काय
सगळी मुलं एकदा रिझल्टचं कसं असतं माहिती का, नॉर्मली एखादा रिझल्ट लागला तर काय असतं, आपण रिझल्ट बघतो, स्क्रीनशॉट काढतो आणि वेबसाईट सोडून देतो. पण आता इथे काय असतं, ॲन्सर की असते. जेव्हा ॲन्सर की असतो मुलं कंटिन्यू बघत राहतात, त्याच्यामुळे काय होतं, सर्व्हर लोड घेतात आणि ते कुणाकुणाला तर ॲन्सर की दिसत नाही. तुम्हाला लिटरली सांगतो, गेल्या वेळेस 3 तास मोबाईल असं म्हणजे लोड करायचं, लॉग इन करायचं आणि 2-2, 3-3 तास मोबाईल असं मुलं बाजूला ठेवून द्यायची आणि मग कुठं 20 क्वेश्चन लोड झाले, 50 क्वेश्चन लोड झाले. असे कितीतरी मुलं होती की ते म्हणायचे आम्ही 150 पैकी आम्ही 40च क्वेश्चन बघितलेत, त्यातलेच एवढे बरोबर आलेत. कारण हे होतं. त्याच्यासाठी 2 गोष्टी लक्षात ठेवा. मी तर उद्या वेगळा व्हिडिओ बनवेनच, त्याची लिंक वगैरे. आणि जेव्हा रिझल्ट येईल लवकरात लवकर बघण्याचा प्रयत्न करा. त्याच्यात अजून एक असतं की त्यांचा एक टाईम असतो, की गेल्या वेळेस जसं त्यांनी एक टाईम ठेवला होता, आय थिंक जेव्हा रिझल्ट लागला त्याच्यानंतर त्यांनी 24 आवर्स दिले होते. ज्या मुलांनी 24 आवर्समध्ये रिझल्ट बघितला, ज्यांनी ॲन्सर की बघितली त्यांना त्यांनी दाखवली, त्याच्यानंतर त्यांनी ॲन्सर की सुद्धा दाखवलं नाही. लक्षात येते का तुमच्या, म्हणजे ते लॉगआउट म्हणजे लॉग इनच होत नव्हतं. म्हणजे मुलांना काय वाटलं की ठीक आहे, थोडा सर्व्हरचा लोड कमी होऊ देऊ, मग आपण बघू ॲन्सर की वगैरे. पण तसं झालंच नाही. त्यांनी काय केलं, सगळं म्हणजे लॉग इनच बंद केलं. ज्या मुलांनी बघितलं होतं, ज्या मुलांना जेवढी काही क्वेश्चन दिसली होती तेवढे दिसले आणि बाकीचे दिसू सुद्धा दिले नाहीत. त्यामुळे प्लीज या गोष्टी लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे हे जेव्हा हे सगळं ही प्रोसेस चालू असणार आहे, ऑफिशियल वेबसाईट्सवर जा. खूप साऱ्या काय होतं, गेल्या वेळेस सुद्धा अशा खूप फेक वेबसाईट्स बनल्या होत्या, जेणेकरून तुमचा डेटा लीक झाला होता. ॲक्च्युली काय असतं, तुमचा डेटा खूप इम्पॉर्टंट असतो. लक्षात घ्या. मला जर समजा, तर मला तर त्याचा काही फार फायदा नाही, पण एखादा कॉलेज आहे ज्यांना तुम्हालाही आले असतील, तुम्हाला कधी कोणत्या कॉलेजमधून कॉल आला असेल की तुम्ही CETचे आहेत आणि तुम्हाला एवढा स्कोर आहे तर तुम्ही या आमच्याकडे ॲडमिशन घ्या. तुम्ही इमॅजिन करा ना की कसं काय त्यांना नंबर पोहोचला, कोण तुमचा त्यांना नंबर दिला. तर हे असंच असतं की आपण कोणत्या तरी वेबसाईटला व्हिजिट करतो, कुठेतरी काहीतरी एंटर करतो आणि जेणेकरून आपल्याला हा त्रास होतो. त्यामुळे प्लीज या गोष्टींचा विचार करा. जे गोष्टी मी अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट सांगितली की रिझल्टसाठी रात्री 12 वाजता वाट बघायची गरज नाही आहे. आणि जरी तेव्हा काही अपडेट आला तर मी नक्की तुम्हाला कळवतो. ठीक आहे. आय होप सगळ्यांना लक्षात आलं असेल. कोडिंग कोर्स रिलेटेड काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. या नंबरवर कॉन्टॅक्ट करायला सुद्धा विसरू नका. अजून कोणते व्हिडिओज हवे तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.